मराठी, ते धडक ते धडक. वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला. श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब बापू मुळीक आणि श्रेयस पतसंस्थेचे चेअरमन माननीय ॲडव्होकेट संदीप दादा मुळीक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रेयस उद्योग समूह विटा, तसेच माननीय अनिल निकम, माननीय सुनील निकम, माननीय डॉक्टर शिवाजी गुजर, माननीय रघुनाथ कदम, माननीय दिलीप लोंढे, माननीय हनुमंत अडके, माननीय श्रेयस पाटील आणि माननीय शाहरुख पठाण. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेतलाय. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ई बाईक वरूनच DPDCच्या बैठकीला हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पडळकर यांनी हा उपक्रम राबवलाय. सांगली जिल्हा नियोजन समिती DPDC बैठकीत आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट ई बाईक वरूनच बैठकीला हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पडळकर यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी त्यांनी इंधन बचत, प्रदूषणमुक्त वाहतूक आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सामान्य नागरिकांनीही शक्य तिथे पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा असे आवाहनही पडळकर यांनी केलं आहे. आमदार पडळकर यांच्या या साधेपणाची आणि पर्यावरणपूरक भूमिकेची जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली असून उपस्थितांनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केलंय. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील नागरिकांना उद्देशून काही बचतीच्या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची की इंधन बचत करा, ई बाईकचा वापर करा, इथेनॉलचा वापर करा. आता माझ्याकडे 2 गाड्या मी कंटिन्यू वापरत होतो. त्यामध्ये मी निर्णय असा घेतला की मी एकच गाडी वापरणार, दुसरी गाडी वापरणार नाही. आज जिल्हा नियोजनची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी आता ई बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इकडे निघालो आहे. लोकांनाही माझं आव्हान असं आहे की माझ्याकडं कामाच्या निमित्तानं ते आमच्या झरे गावी येतात किंवा जतच्या ऑफिसला येतात. माझ्या मतदारसंघातील लोक येतातच, परंतु बाहेरून पण खूप लोक माझ्याकडे येतात. त्यांना माझी विनंती आहे, त्यांचं कोणतंही काम असेल तर त्यांनी इकडं न येता त्यांनी आम्हाला जर मोबाईलवर मेसेज टाकला, त्या अधिकाऱ्यांचं नाव नंबर टाकला तर आम्ही लगेच त्या अधिकाऱ्यांना फोन करून त्या लोकांना परत आम्ही निरोप माघारी कळवू की जेणेकरून त्यांचा वेळ पण वाचेल आणि इंधनाची पण बचत होईल. माननीय पंतप्रधान महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्राच्या हिताची भूमिका आहे. राष्ट्रहित त्यामध्ये दिसतंय. त्यामुळं आपण सर्वांनी त्यांनी दिलेल्या निर्देशाचं थोडं जरी सामान्य लोकांनी पालन केलं तर राष्ट्रहिताच्या कामामध्ये आपली मोठी भर पडेल. काही नाही, असं काही नाही. वेळोवेळी जेव्हा इथं अन्नाची परिस्थिती बिकट निर्माण झाली होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान माननीय शास्त्री साहेब यांनी आवाहन केलं होतं, 1 दिवस सोमवारी उपवास करा. देशातल्या लोकांनी ते स्वीकारलं आणि तेव्हा अन्नाच्या बाबत देश आत्मनिर्भर झाला. स्वतः त्यांनी जास्तीत जास्त लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही गहू लागण करा.
आणि ते ज्या सरकारी बंगल्यात दिल्लीत राहत होते त्या बंगल्यात त्यांनी गहूची लागण केली होती आणि त्यांच्या पत्नी त्यांनी गहूची काढणी काढतानाचा फोटो पण आता माझ्याकडे आहे. 2013 साली सुद्धा असाच प्रसंग. ही कसे असते, राष्ट्रावरती एखादी जर आपत्ती येत असेल, हे जागतिक अडचण आहे, हे काय नुसत्या भारतातला विषय नाही. आणि म्हणून जर इंधन बचत झालं तर बिघडलं कुठं? लग्नाचा खर्च टाळा म्हणते, बाहेरच्या देशात तुम्ही जाऊ नका, आपलं परकीय बाहेर चलन जातं ना आपलं, आयात कमी करा, आयात ज्या वस्तू आपण घेतोय त्याच्यामध्ये थोडं वर्षभर थांबा. यात काय आहे, आपल्या राष्ट्राच्या हिताचंच हे काम आहे. काय आपलं आव्हान राहील या अनुषंगानं आणखीन एकदा? अरे माननीय पंतप्रधान महोदयांनी जे आवाहन केलेलं आहे त्याच्याकडं राजकीय दृष्ट्या न बघता देशहिताच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पाहावं. देशातल्या सामान्य लोकांनी जर थोडी थोडी बचत केली, त्यांनी ज्या 7-8 गोष्टी सांगितल्या त्यामध्ये, तर खूप मोठा चांगला फायदा आपल्या राष्ट्राला होऊ शकतो. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.